नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कालच्या सेशनमध्ये आपण रेकी शिकण्यापेक्षा आपण स्वतःचं पहिलं शुद्धीकरण केलं. इन शॉर्ट, आपण आपल्या माइंडचं, आपल्या शरीराचं, मनाचं सर्व्हिसिंग केलं. त्यानंतर आपण रेकीचे काही प्रिन्सिपल्स जे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला दिले होते, त्यातले 3 प्रिन्सिपल्स आपण शिकले. पण हे प्रिन्सिपल्स नुसते शिकण्या इतपत आपण ठेवायचे आहेत का? कारण बऱ्याच गोष्टी असं होतात आपल्या आपल्या बाबतीत असं होतं की कळतं पण वळत नाही. बरोबर ना? की सगळं इथे असतं, पण त्या ऍक्टिव्हेट केल्यानंतर माझ्या जीवनात बदल होणार आहे हे सुद्धा माहीत असतं. पण कधी कधी काय होतं की ते इम्प्लिमेंट करण्याची इच्छा आपल्यामध्ये होत नाही. मग हे का होतं बरं? का ती इच्छा निर्माण होत नाही? काहीच करावं असं वाटत नाहीये किंवा कुठे जाण्याची इच्छा होत नाहीये, किंवा मूडच ऑफ झालेला आहे. असं का होतं आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत? येस, कोण सांगेल बरं मला आधी? त्यानंतर आपण तिसरा प्रिन्सिपल घेऊया. आणि आज सगळ्यांनी न बोलता व्हिडिओ ऑन केले आहेत, सो त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण हे माझ्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी आहे. बरोबर ना? येस. सो मला सांगा बरं, का बरं आपल्याला रोजच्या रोज कंटाळा येतो किंवा आपला मूड ऑफ झालेला असतो किंवा काहीच काम करण्याची इच्छा होत नाही, असं का होतं? आणि हे किती लोकांना होतं? बघा, प्रामाणिकपणे ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हा प्रश्न मी विचारल्याबरोबर हँड रेज केले. थँक्यू, थँक्यू सो मच. हे का होतं? येस. सो पहिलं त्याचं रिझन आहे, एकतर आपल्याकडे काय करावं हा उद्देश नाहीये. अजून क्लिअर नाहीये, की पुढे जाऊन किंवा आता मला काय करायचं आहे. फोकस नाही होत आपण. आहोत का? नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे क्लिअरिटी नाहीये, की मला काय करायचंय, व्हॉट, आणि मग कशासाठी करायचंय, व्हाय, आणि मग हे सगळे 2 प्रश्न क्लिअर झाले, की व्हेन, मग सुरुवात केव्हापासून करू? आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करायला लागता ना कुठल्याही गोष्टीची, तेव्हा तुम्ही बरोबर फोकस होता. कोणी काय बोलायची गरज पडत नाही. कोणी सकाळी उठवण्याची गरज पडत नाही. आपलं काम बरोबर तुम्ही करायला सुरुवात करता. बरोबर? का? कारण आपले हे तिन्ही डब्ल्यू क्लिअर झालेले असतात. व्हाय, व्हॉट आणि व्हेन. जेव्हा ह्या तिन्ही प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतात, तेव्हा बरोबर आपलं लाईफ पर्पज आपल्याला कळतं, की मला जीवनात काय करायचंय? दिवसभर काय मी जेवणच करत बसू का घरी? त्या व्यतिरिक्त माझं सुद्धा काहीतरी स्वप्न आहे, माझं सुद्धा उद्देश आहे किंवा मला सुद्धा माझ्या मनातली ही इच्छा पूर्ण करायची आहे. मग त्याच्यासाठी माझी परिस्थिती चांगली आहे, आर्थिक परिस्थिती, मग मला जॉबची गरज नाहीये. मग माझ्यासाठी मी काय करता येईल? नो प्रॉब्लेम. माझ्यासाठी, स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या आनंदासाठी मी काय करू शकते? तर मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी एखादं गाणं शिकून घेऊ शकते. मला या वयामध्ये सुद्धा जर माझी काहीतरी आवड असेल, एखादा छंद असेल, तर तो मी जोपासू शकते. मग तो छंदच तुम्हाला एवढं रममाण करतो ना, की तुम्हाला दुसऱ्या कशाचाच विचार येत नाही तुमच्या मनामध्ये. माझ्याबद्दल लोक काय म्हणतायत किंवा काय चाललेलं आहे आता त्याचं काही पडलेलं नसतं. मला आता माझ्या कामावर फोकस करायचा आहे. हा एकच म्हणतात ना विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होतो. पण त्यासाठी ह्या 3 प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत काय करायचे लाईफमध्ये ते कळत नाही. ओके? सो या प्रश्नाचं उत्तर केव्हा मिळेल आपल्याला? जेव्हा आपण स्वतःशी सुसंवाद साधायला सुरुवात करू तेव्हा. आता इथे पण मी म्हणेन, शेवटचा केव्हा सगळ्यांनी स्वतःशी संवाद साधलेला आहे? आपण आरशासमोर रोज येतो. रोज बघतो स्वतःला. तेव्हा त्या समोर असताना संवाद साधतो का आपण? "काय रे बाबा, कशी दिसते मी आज?" हां, विचारा. "कशी दिसते मी आज? माझी एनर्जी कशी आहे?" आरसा स्वतःच म्हणेल, "आज तू खूप डाउन दिसतेस. आज चांगली नाही दिसत आहेस." मग 2 दिवसानंतर कुठलातरी सेशन ऐकून जातो, "आज कशी दिसते बरं मी? आज छान दिसतेस बरं, मोटिव्हेटेड वाटतेस. आज तुझ्या चेहऱ्यावर ना आतून ग्लो आलाय. त्यामुळे पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही असं वाटतंय." मग हे प्रश्न आपण कधी स्वतःला विचारतो का? अच्छा, बरं, काय-काय लोकं हिंदी आहेत, त्यांना मराठी नाही समजत. पण आपलं सेशन मराठी आहे. त्यामुळे मध्ये-मध्ये थोडंफार मी बोलेन, पण जास्त नाही बोलेन. सो पहले आप खुद को एक सवाल पूछो, जैसे कि हम मिरर के सामने खड़े होते हैं, पहले आप क्वेश्चन पूछो कि मैं कैसे लगती हूँ?
किंवा तुमचं स्वतःबद्दल आत्मचिंतन करा की माझं सहजीवनाची एवढी वर्ष झाली, मी माझ्या कुटुंबाला एवढी वर्ष दिली, त्याच्यामध्ये मी माझ्या मुलासाठी अमुक अमुक केलं, माझ्या नवऱ्यासाठी केलं, सासू सासऱ्यांसाठी केलं, यांच्यासाठी केलं, त्यांच्यासाठी केलं, सगळ्यांसाठी केलं. पण इथे मी कुठे आहे? मीला शोधलंय का कधी? मीच्या सुद्धा काहीतरी आवडी होत्या आहेत, किंवा मीला आधी ह्या या गोष्टी आवडायच्या, पण लग्नानंतर त्याने त्या घरातल्यांना किंवा सासरच्यांना आवडत नव्हत्या, पटत नव्हत्या, म्हणून मी त्या हळूहळू सोडून दिल्या किंवा कमी केल्या. मग आता माझ्याकडे सवड आहे, तर मग आणि आता ती बोलणारी लोक पण कमी झालेली आहेत किंवा काहींच्या घरी नसतील, पण मग आता मी ती माझी आवड जपू शकते का? कोणाकोणाला वाटतं हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे, त्याने हँड रेस करा. चला मग कोणाची वाट बघते? तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच शोधून काढलेलं आहे. सो राईट डाऊन इन युअर नोटबुक. मला जे काय करायचंय, माझा जो छंद राहिला होता पूर्वी आणि ज्याची मला भयंकर आवड होती, तो मला आता जोपासायचा आहे. जर सपोज माझी गरज अशी आहे की माझ्या संसाराला आर्थिक हातभार हातभार लावायचा आहे, तर मला काय करावं लागेल? ऑब्व्हियसली मला काहीतरी छोटं मोठं काम करावं लागेल, किंवा माझं घर सांभाळून जेवढं काही मला करता येईल तेवढं मला करता येईल तेवढं मी करेन. मग तुमचा उद्देश पहिला क्लिअर करा. जर खरोखरच आर्थिक परिस्थिती वाईट असेल किंवा खरोखरच हातभार लावायची इच्छा असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. नाही तर त्याच्या पलीकडे माझा छंद जोपासू शकते. बरोबर? इथपर्यंत क्लिअर? चला आता आपण स्वतःला रोज प्रश्न विचारायचे बरे, तरच आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आता पुढचा प्रश्न, सॉरी पुढचा आता आपण बघूया. आपण आता रेकी शिकतोय. मी बोलायला लागले तर खूप आपले सेशन मोठा होऊन जाईल. आपण आता रेकीचं एक चौथं प्रिन्सिपल्स घेणार आहोत आणि ते प्रिन्सिपल्स आहे, आजच्या दिवस मी कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहणार आहे. आजच्या दिवस. मग रोज आपल्या जीवनामध्ये आज येतो, येतो की नाही? रोज आपल्या जीवनामध्ये आज येतो ना? आज पण आलाय ना? काल पण आला होता 6 वाजता, आज 2:15ला आलाय ना? येस. मग आजच्या दिवस मी काय करणार आहे? पहिल्यांदा आपण परमेश्वराला थँक्यू म्हणायचे. का बरं थँक्यू म्हणायचे? कारण आजच्याच दिवसात जवळ-जवळ आपण गुगलमध्ये वगैरे सर्च करू शकतो. दिवसाला किती लोक हे जग सोडून जातात? साधारणतः आकडा असतो लाखोंच्या घरामध्ये. मग त्या लाखोंमध्ये आपण आहोत का? नाही, आपण तर छान ज्योती मॅडमचा सेशन अटेंड करतोय बरं, घरात बसून, ते पण आरामात. म्हणजे मी सेफ आहे बाबा. सो हे सेफ कोणी केलं आपल्याला? त्या परमेश्वराने. मग त्या परमेश्वराला आपण आज थँक्यू बोलूया सगळ्यांनी. चला तर रेकीच्या माध्यमातून आज त्या परमेश्वराला थँक्यू म्हणायचे. थँक्यू परमेश्वरा, थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स. आजचा हा एक नवीन दिवस माझ्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करण्यासाठी दिल्याबद्दल. कारण रोज दिवस येतात, रोज जातात. पण ज्यांना त्या दिवसाचं महत्व कळतं, अर्थ कळतो, किंवा त्या दिवसामध्ये काहीतरी माझ्याकडून ऍक्टिव्हिटी होते, तो त्या दिवसाचं सार्थक होतं. पण रोजचेच दिवस माझ्यासाठी सारखेच आहेत मॅडम, मला काहीच फरक पडत नाही. अशांच्या आयुष्यामध्ये काही बदल होईल का? आज या परमेश्वराने पूर्णपणे 24 तास आपल्याला दिलेले आहेत. मग त्या तासांचा आपल्याला वापर नको करायला? आणि म्हणूनच पहिल्यांदा आपल्याला परमेश्वराचे थँक्यू म्हणायचे, आभार मानायचे. थँक्यू परमेश्वरा, मला हा एक नवीन दिवस नव्याने दाखवल्याबद्दल. ठीक आहे. सो ग्रॅटिट्यूडला का बरं महत्व आहे एवढं? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा कृतज्ञता फार फार पाळली जाते. कशासाठी? झाडांबद्दल कृतज्ञता. म्हणूनच आपण आता वटपौर्णिमा सण साजरी केला. त्यानंतर प्राण्यांबद्दल कृतज्ञता. नागपंचमी असेल किंवा बैलपोळा असेल, बरेच असे असतात ना सण. म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा किती छान आहे की सजीव, निर्जीव सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि या कृतज्ञतेतून आपल्याला अनेक गोष्टी मल्टिपल होऊन आपल्या जीवनामध्ये मिळत असतात. बरोबर ना? मिळतात ना? म्हणूनच पहिल्यांदा आपण थँक्यू म्हणायचं आहे. ठीक आहे. आपण आपल्या वाहनांबद्दल सुद्धा कृतज्ञता बाळगतो, की ज्या वाहनाने आपण प्रवास करतो, त्या वाहनानं आपण दिवाळीला वगैरे, लक्ष्मीपूजनाला हळद कुंकू लावून त्याची आरती वगैरे करतो. का बरं? ती तर निर्जीव वस्तू आहे. त्याची पूजा का करतो?
आपली 4 व्हीलर गाडी, 2 व्हीलर व्हेकल का? कारण त्याच्याद्वारे आपला प्रवास चांगला होतो, सेफ जर्नी होते आपली, बरोबर ना? आणि त्यामुळे कुठेतरी त्याच्याशी आपले कुठेतरी इमोशनल एक अटॅचमेंट असते ना, की माझ्या गाडीला कोणी हात लावलेलं मला आवडत नाही. का बरं माझी माझी आपण असं करतो? कारण ती कुठेतरी आपल्या घरातली एक मेंबर झाल्यासारखं आपल्याला फील होतं. जेव्हा आपण तिच्याबरोबर कायम प्रवास करतो तेव्हा, बरोबर ना? सो येस, डेफिनेटली आपल्याला प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता व्यक्त करायची आहे. इव्हन आपल्या दुःखांना सुद्धा थँक यू म्हणायचंय. कारण जर आयुष्यामध्ये दुःखच नाही आले आपल्या, तर आपण तेवढे कणखर, तेवढे बळकट किंवा आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढेल का? नाही. मग कोणी यावं आणि टपली मारून जावं, अशी आपली गत गत होणार. मग आपल्याला अशी टपली मारून जावं असं आपल्याला करायचं आहे का? नाही. तर आपल्याला छान कॉन्फिडंट राहायचंय. आपल्याला आपली सगळी कामं, सगळी कर्तव्य पूर्ण करायची आहेत. वेळप्रसंगी आपल्याला कणखरपणे उभं राहता आलं पाहिजे. आपल्याला रिप्लाय देता आला पाहिजे समोरच्याला. त्यानंतर आपली जीवनाची वाटचाल सुद्धा एका यशस्वी मार्गावर आपल्याला नेता आली पाहिजे आणि त्यासाठी जे काही दुःख आपल्या आयुष्यात येतात, ते परमेश्वराने जाणीवपूर्वक दिलेले असतात. कारण या दुःखातूनच आपली टेस्ट होते, परीक्षा होतात. पारखून घेतलं जातं आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात, की येस माझ्यामध्ये ही क्वालिटी होती पण मला माहित नव्हतं. जेव्हा हा प्रसंग आला तेव्हा मला कळलं, अरे मी हे सुद्धा करू शकते. बरोबर ना? तर येस, त्यासाठी आपल्या दुःखाला सुद्धा आपल्याला थँक यू म्हणायचंय. भले आता माझ्याकडे पैसे कमी आहेत, माझ्या अकाउंटमध्ये ₹20,000 आहेत. पण मी वारंवार त्या ₹20,000 थँक यू म्हणाली या युनिव्हर्सला, तर काय होणार आहे? ते ₹20,000, ₹25,000 मल्टिपल व्हायला वेळ लागणार आहे का? नाही. कारण जिथे-जिथे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तिथे-तिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात होतात अबंडन्समध्ये. कारण या युनिव्हर्समध्ये सगळं काही प्रचंड प्रमाणात आहे. प्रचंड, अगणित प्रमाणात. जे आपण काउंट सुद्धा करू शकत नाही. फक्त इथे आड काय येतो? आपला माइंड. सगळं काही आहे आणि प्रत्येकाचं नाव तिथे लिहिलेलं आहे, की तुझ्या नशिबात एवढं आहे, तुला एवढं मिळणार आहे, तेवढं मिळणार आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे क्रिएट करतो, की आपण ते एक्सेप्ट करत नाही. बघा, जीवनामध्ये अबंडन्स मिळवायला सुरुवात करा, त्या अपॉर्च्युनिटीज बरोबर तुम्हाला मिळणार. कुठले-कुठले मार्ग तुमच्या समोर येणार, त्या-त्या प्रकारची लोकं तुमच्या समोर यायला लागणार, त्या-त्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला यायला लागणार. का? कारण तुम्ही आता अबंडन्सचे डोर ओपन केलेले आहेत. कुठून? तुमच्या माइंडमधून. सो सगळ्याची चावी इथे आहे. जोपर्यंत ही चावी फिरत नाही ना, तोपर्यंत आपले स्टार पण फिरत नाही. आणि म्हणूनच सगळ्यात मोठं आपल्याकडे जी देणगी आहे, ती आपल्या मनाची देणगी. मनस्थिती असेल चांगली, तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आणि म्हणूनच बघा, आपण जरी ना शरीराने थकलेलो असेल, तरी आपल्याला ना एवढं काही वाटत नाही. पण मनाने थकलेलो असेल ना, त्या दिवशी मात्र आपण डिप्रेस फील करतो. आपली एनर्जी पूर्णपणे आपण असं वाटतं कुठेतरी एनर्जी सप्रेस होत आहे माझी. दबल्यासारखं वाटत आहे मला. शरीर थकलंय का आपलं? नाही, मन थकलंय. सो जेव्हा मन थकतं ना, तेव्हा शरीर थकतं. तुम्ही फक्त बोला, 5 वेळा बोला दिवसातून, "आज मला कसं तरीच वाटतंय. आज मला बरंच वाटत नाही." 5व्या मिनिटामध्ये तुम्हाला तेच फील होणार, की मला आज बरं नाही वाटत आहे. पण तुम्ही सकाळी उठा. सकाळची जी 15 मिनिटं आहेत ना, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची आहेत. एकतर सकाळी ग्रॅटिट्यूडच्या भावनेत राहायचंय. सकाळी उठल्या-उठल्या आपला दिवस जेवढा आनंदात, जेवढं फ्रेश वाटेल तुम्हाला, तेवढं तुम्हाला घालवायचं, की आजचा दिवस माझा खूप छान जाणार आहे. अमेझिंग! आजचा माझा दिवस खूप बेस्ट गेलेला आहे. मग बघा ती एनर्जी कोणती असते. कारण एनर्जी बदलते. जसं तुम्ही बोलणार तसं ती एनर्जी बदलणार. तुम्ही म्हणणार, "नाही बाबा, आज मला थकल्यासारखं होतंय, आज काही चांगलं नाही वाटत आहे." दिवसभर तुम्ही तेच फील करणार. तुम्ही म्हणालात, "आजचा दिवस माझा वाईट जाणार आहे." काही ना काहीतरी त्याच घटना तुम्ही अट्रॅक्ट करणार. का? हे कोणी ठरवलंय? तुम्हीच. सो येस, डेफिनेटली त्यासाठी आपल्याला आभार व्यक्त करायचे परमेश्वराचे. आपले जे काही वाहन आहेत, 2 व्हीलर, 4 व्हीलर सगळ्यांसाठी. त्यानंतर आपला सगळे वाला, आपला सफाईवाला, आपला दूधवाला, हारवाला, भाजीवाला, या सगळ्यांना दिवसातून एकदा जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो, तेव्हा थँक यू बोलायचंय. का बरं?
आपण काय करतो, बाहेर बॅग लावलेली असते दुधाची, ती आतमध्ये घेतो. पण केव्हा केव्हा तरी ती व्यक्ती जेव्हा आपल्या समोरासमोर येते तेव्हा म्हणायचे, थँक्यू. रोज तुम्ही आमच्या घरी दूध पुरवता. त्याचे पैसे देतो आपण ती वेगळी गोष्ट. पण एक थँक्यू बोललं तर काय होईल? त्याला सुद्धा बरं वाटेल. अरे वाह! एवढ्या लोकांपैकी फक्त हीच एक लेडीज मला थँक्यू म्हणते. वाह, वाह! परमेश्वरा, हिचा स्वभाव फार छान आहे हां. म्हणजे कुठले व्हायब्रेशन आपण कलेक्ट करतोय? ग्रॅटिट्यूडचे. त्यानंतर आपली भाजीवाली. एरवी आपण पिझ्झा खायला जातो, 700-800 ला असतो ना, आपण कधीच किंमत विचारत नाही. स्टेटसचा प्रश्न असतो बाबा इकडे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंमत विचारायची नाही. स्टेटस महत्वाचं आहे. पण तीच जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो ना, 20 रुपयाची कोथिंबीर असते ना, "ए बाई 15 ला दे, खूप महाग देते तू." म्हणजे जिथे गरज नाहीये, तिथे आपण आर्ग्युमेंट करतो. खरोखरच त्या 15-20 रुपयामध्ये आर्ग्युमेंट करण्याची गरज आहे का? वाटतं तुम्हाला? कारण जिथे आपण आर्ग्युमेंट्स क्रिएट करतो, तिथे काय होतं, ती लेडीज मनातल्या मनात काय व्हायब्रेशन सोडते, काय कंजूस बाई आहे बाबा ही. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला भाव कमी, कमी, कमी करून भाव आहे. म्हणजे कुठले व्हायब्रेशन आपण कलेक्ट करतोय, की कंजूस आहे, हिच्या हातून पैसा सुटत नाहीये. मग युनिव्हर्सला सुद्धा तेच व्हायब्रेशन जातात आणि मग युनिव्हर्स काय करतं, ज्यांना दुसऱ्यांच्या काय म्हणतात, कामाची किंमत कळते, दुसऱ्यांच्या कष्टाची किंमत कळते. सो युनिव्हर्स काय करतं, त्यांना रिझल्ट द्यायला सुरुवात करतं किंवा त्यांना सपोर्ट करतं. आणि म्हणूनच आपली एनर्जी कुठे खर्च करायची, खरोखरच बाबा जिथे मला बोलणं गरजेचं आहे, जिथे आर्ग्युमेंट करणं गरजेचं आहे, तिथे कर. छोट्या-छोट्या 10, 20, 25, 50 रुपयांच्या गोष्टींसाठी आर्ग्युमेंट करायची नाही. याचा अर्थ असा नाहीये, की समोरच्यानी मला सांगितलं 50 तर मी 50. नाही, ती वर्थ आहे का? वर्थ असेल तर द्या. अदरवाईज तुम्ही आर्ग्युमेंट करू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे? सो येस, डेफिनेटली या सगळ्यांसाठी आपल्याकडे आता भले पैसा कमी आहे, त्या पैशासाठी थँक म्हणा. भले आता आपण रेंटेड घरमध्ये राहतो. घराचं भाडं भरावं लागतं मॅडम आम्हाला दर दर महिन्याला 1 तारखेला. मग काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यासाठी थँक म्हणा. त्या परमेश्वराने कुठेतरी तुमची सोय केलेली आहे. बरोबर 1 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतायत. बरोबर 1 तारखेला त्या घर मालकाला तुमच्याकडून पैसे वेळेवर जातायत. येस ओर नो? मग त्याच्यासाठी नको म्हणायला आपण? पण काय होतं, आपल्याकडे जे आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला कधीच किंमत नसते. कारण का? सुख बोचतं. जगात खूप छान-छान गोष्टी आहेत पण आपल्याला दिसत नाहीये. आपल्याला काय वाटतं, दुरून डोंगर साजरे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जातो, एखादी आपली मैत्रीण असेल, तेव्हा कळतं, वर-वर वाटतं, "अरे वाह! किती खुश आहे ही." नवरा रोज दर संडेला फिरायला जातायत, स्टेटसला पिक अपडेट करतायत, इकडे फलाला जातायत, तिकडे टूरला जातायत. पण त्यांच्या घरातली परिस्थिती आपल्याला माहीत नसते, की त्यांचे हे रिलेशन फक्त लोकांना दाखवण्यापुरते आहेत. बाकी असे टोकाचे संबंध निर्माण झालेले आहेत. रील लाईफ वेगळी आणि रिअल लाईफ वेगळी असते. येस ओर नो? आणि त्यासाठी आपल्याकडे व्हॉटेव्हर जे काही आहे, त्यासाठी आपल्याला या परमेश्वराचे आभार मानायचे आहेत. थँक यू सो मच. ठीक आहे? आता आपण पुढे बघूया. सो आपलं आता हेल्थ पण कसं तरी आहे. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहेत, हेल्थचे इश्यूज आहेत. पण येस, डेफिनेटली त्यासाठी सुद्धा आपण परमेश्वराचे म्हणायचे, आभार मानायचे, की त्या हेल्थवर ॲट मला डॉक्टरची ट्रीटमेंट घेता येतेय. माझ्याकडे घरामध्ये माझी देखभाल करण्यासाठी माणसं आहेत. भले ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत, पण तरी सुद्धा जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी म्हणतो ना, तेव्हा तो हेल्थ किंवा जो जो काही आजार आहे, तुमचा पैशासंबंधी असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल किंवा आरोग्याचा असेल. सो सगळे हे आजार हील व्हायला लागतात. म्हणजेच बरे व्हायला लागतात. सो इथपर्यंत क्लिअर? आजपासून नो कंप्लेंट. परमेश्वराला समोर पाहिल्यानंतर काय म्हणायचंय? परमेश्वरा. तो परमेश्वर म्हणेल, "अरे, आज रॉंग नंबर लागला की काय?" रोज ही बाई यायची आणि रोज मला काही ना काहीतरी उलट-सुलट बोलून जायची. माझ्याच बाबतीत असं का? असं का? तसं का? आणि आज ही अक्षरशः मला येऊन म्हणते. आता हिच्याकडे मला बघावंच लागेल बाबा. कारण म्हणते म्हणजे मला हिच्यासाठी काहीतरी करावंच लागेल आणि त्या दिवसापासून आपले सगळे प्रॉब्लेम हील व्हायला सुरुवात होतात. कारण बघा, कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यानंतर सारखे कंप्लेंट करायला लागल्यावर आपल्याला आवडते का ती?
सर सेम परमेश्वराचंच आहे, की अरे तुझ्यासाठी मी खूप छान छान सगळं काय केलेलं आहे. तुझं हे शरीरच करोडो रुपयांचं आहे. ते मी तुला विनामूल्य दिलंय. तू तू काय करतोयस त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड नाही, पण नुसते कंप्लेंट्स करतोयस. मला सांगा, आज ज्या लोकांना दिसत नाहीये डोळ्यांनी, त्यांनी काय म्हणावं बरं? आज आपण आपले छान धडधाकट शरीर आहेत, हात पाय आहेत, पण ज्यांना एक पाय नाहीये, त्यांना कळतं या अवयवांची, या ऑर्गॅनची काय किंमत आहे ते. पण आपण काय म्हणतो, त्यात काय फ्री तर आहे, श्वास घेतोय, हवा बंद झाली तर काय करणार? श्वास घेणार आहे, ऑक्सिजन मिळणार आहे आपल्याला, पण ते सुद्धा फ्री आहे. त्याची किंमत केव्हा कळली होती? कोरोनाच्या काळात. प्रत्येक श्वासाची किंमत मोजावी लागली होती, बरोबर ना? सो येस, डेफिनेटली या परमेश्वराने खूप करोडोची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे, शरीर. त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचे आपल्याला, एकदा नाही अनेकदा. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? तो या सगळ्यासाठी आपल्याला थँक्यू 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 म्हणायचे. भले आज माझे रिलेशनशिप चांगले नाहीयेत, कुठेतरी स्पॉईल होत आहेत, त्याच्यासाठी थँक्यू. रिलेशनशिप आहेत तरी ऍटलिस्ट कोणाची तरी मी हक्काने भांडण तरी करू शकते. आज अनाथ आश्रमामध्ये जा, हक्काने भांडणारं कोण व्यक्ती आहे का त्यांच्याबरोबर? आपण फक्त नवऱ्याला धरतो आणि भांडायचं, जेवढं भांडायचं तेवढं भांडून घेतो. कारण तो आपल्या हक्काचा आहे, भांडायलाच पाहिजे. सो हक्काने भांडायला मिळते त्याच्यासाठी थँक्यू. की कोणतरी माझी एक व्यक्ती आहे हक्काची, त्या व्यक्तीबरोबर मी भांडू शकते, मी बोलू शकते, माझ्या मनात काय काय आहे ते शेअरिंग करू शकते. सो येस, त्याच्यासाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आणि सगळ्यात पाचवा प्रिन्सिपल, आजच्या दिवस मी सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम करणार. येस, डेफिनेटली. आपण आवडीपोटी बरेच प्राणी आणतो पाळायला घरी, आणि त्यानंतर ते म्हातारे झाल्यानंतर काय करतो, की अरे हे आजारी पडले, आता याची सेवा कशी करू, आणि आपण त्यांना रस्त्यावर सोडतो. आपली त्या प्राण्याला सवय झालेली असते, माणसांची सवय झालेली असते, आणि अचानक जेव्हा तुम्ही रस्त्यावर सोडता त्याला, तेव्हा ते बिचारं कावरं बावरं झालेलं असतं. कुठे जावं, काय करावं त्याला काहीच कळत नाहीये. त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं, आणि हे अश्रू, त्या अश्रूंची किंमत आपल्याला जर कळत नसेल, तर मला असं वाटतंय मनुष्यासारखा स्वार्थी माणूस कोणीच नाहीये. येस, डेफिनेटली. जर त्या प्राण्यांची तो मरेपर्यंत आपण सेवा करणार असेल ना, तरच त्या प्राण्यांना घरात आणा, पाळा, अदरवाईज नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की रस्त्यामध्ये एखादा प्राणी पडलाय, जखम झालीये त्याला, तर नक्कीच तुमच्याने जेवढं काही होतंय, प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न करा आणि त्याला त्याच्यातून वाचवा. कारण जेव्हा आपण प्राण्यासाठी, माणसासाठी जे करतो ना आपण, तर ते मनुष्य स्वार्थी असतात, विसरून जातात. पण प्राणी कधीच विसरत नाही. तुम्ही 10 वर्षानंतर त्यांच्या समोर जा, बरोबर तो तुम्हाला लक्षात ठेवतो आणि कृतज्ञतेच्या भावनेने तुमच्या समोर येतो. हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. सो येस, डेफिनेटली रेकीच्या माध्यमातून आपण प्राण्यांवर सुद्धा प्रेम करायचं आहे. सगळ्या प्राणी मात्रांवर. जर काही सपोज रस्त्यामध्ये एखादा प्राणी तुम्हाला दिसला, तर नक्की त्याची सेवा करा. आता उन्हाळ्याचा पिरियड होता मागे, तेव्हा आपल्याला जेवढं काय करता येईल, दाणे ठेवा, पाणी ठेवा. सो जेवढं काय करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे. सगळ्या प्राणीमात्रांवर आपल्याला प्रेम करायचं आहे. हेच सांगायचं आहे आपल्याला, की ॲनिमल्सवर प्रेम करा. त्यानंतर मी सांगितलं, की सजीव, निर्जीव अशा सगळ्यांवर आपल्याला प्रेम करायचं आहे, दयामाया दाखवायची आहे. आता तुम्ही म्हणाल, निर्जीव गोष्टींवर का बरं? रेकी निर्जीव गोष्टींवर पण काम करते का मॅडम? हो, रेकी निर्जीव गोष्टींवर सुद्धा काम करते. ते आपण आता हळूहळू पुढे-पुढे टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. सो इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? चला. 5 प्रिन्सिपल्स आजपासून आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणार आपण? येस. करणार असेल तर एक थंब दाखवा. मी थोडंसं पाणी पिऊन घेते. येस. थँक यू सो मच. मला सगळ्यांची एनर्जी दिसली पाहिजे, ज्यांचे थंब असे उंच आहेत, एनर्जी लेव्हल टॉप. कारण आय नो दॅट नुकतंच जेवण झालेलं असेल, थोडीशी पेंग आली असेल, तर पाणी पिऊन घ्या बरं सगळ्यांनी. चला, पाणी पिऊन घ्या फास्ट.
ओके, क्लिअर. चला, थँक्यू, थँक्यू सो मच. पुढे जाऊया आपण. तो हे रेकीचे पाचही प्रिन्सिपल आपण सगळे फॉलो करणार आहोत. ठीक आहे. आता लॉ ऑफ एनर्जी काय आहे बरं? लॉ ऑफ एनर्जी जी आपण सकाळी क्रिएट करतो आणि ती दिवसभर आपल्या बरोबर असते, ती आहे लॉ ऑफ एनर्जी. सकाळी जर माझा मूड स्विंग झाला असेल, जर माझा मूड ऑफ झाला असेल, मी कोणाशी तरी भांडली असेल, तर दिवसभरात माझी एनर्जी कशी असणार आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? येस, गिव्ह मी आन्सर. निगेटिव्ह. आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर वाव, मला मेसेज आला, मॅडम तुमच्या अकाउंटमध्ये एवढे एवढे पैसे क्रेडिट झाले. मी म्हणाली वाव, 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 वाव. माझ्या चेहऱ्यावर आपोआपच हसू आलं. कुठली एनर्जी? पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजेच काय, लाईक अट्रॅक्ट लाईक. जशी आपण एनर्जी अट्रॅक्ट करतो सकाळी उठल्यानंतर, सो आपला दिवस त्याच्यावर डिपेंड असतो की तुमचा दिवस कसा जाणार आहे, चांगला की वाईट. आणि म्हणूनच सकाळची रोज 10 मिनिटं ना, अजिबात फोनला वगैरे हात नाही लावायचा. 10 मिनिटांना मी तर म्हणते अर्धा तास. कारण का माहिती, फोन उघडल्याबरोबर रीप कोणाचं तरी येतं, रीप भावपूर्ण श्रद्धांजली किंवा आणखीन काहीतरी. इकडे हल्ला झाला, तिकडे हे झालं, आज इकडे असं गेला, तसं झालं, ऍक्सिडेंट झालं कोणाचं तरी. त्यामुळे असं वाटतं, अरे बापरे, मोबाईल कशाला उघडला मी? मोबाईल ओपन केल्याबरोबर अशा सगळ्या घटना. आणि मग आपल्या 5 मिनिटं तेच चक्र आपल्या डोक्यात फिरतं. अरे रे रे, उगाच मोबाईल ओपन केला. म्हणजेच काय, तर त्या 5 मिनिटामध्ये फटाफट आपण ज्या काही घटना बघतो, त्याच आपण दिवसभरामध्ये त्याचाच विचार करतो, त्याच अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आपला त्या दिवसाचा दिवस ना थोडा कटकटीचा होतो. आणि म्हणूनच सकाळची सुरुवात करायची आहे ना, पहिल्यांदा आपण परमेश्वराचे आभार मानायचेत, रेकीला ग्रॅटिट्यूड द्यायचंय आणि आजचा माझा दिवस खूप बेस्ट जाणार आहे. एक छान पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो लॉ ऑफ एनर्जी म्हणजेच काय? एनर्जीचा एक लॉ आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, लॉ म्हणजेच काय, कोणीतरी असेच बनवलेत का? नाही. त्याच्या मागे तथ्य आहे, त्याच्या मागे सायन्स आहे. आणि लॉ कधीच, रूल्स कधीच ब्रेक होत नाही, त्याला म्हणतात लॉ. मग एनर्जीचा सुद्धा काही नियम आहे का? हो, येस, एनर्जीचा पण नियम आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जी क्रिएट केली जात नाही किंवा एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही. मग काय होतं? तर एनर्जीचा केवळ शेप चेंज होतो. आता शेप म्हणजे काय चेंज होतो? तर मी आज पॉझिटिव्ह मूडमध्ये आहे. आज माझा शेप कुठला आहे? पॉझिटिव्ह. आज माझं हे काम झालं नाहीये आणि आजच बरोबर माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर भांडण केलं सकाळी सकाळी उठल्याबरोबर. आज कुठला शेप तयार झालाय? निगेटिव्ह. मग आपल्याला काय करायचंय? आपल्या घरामध्ये सुद्धा, जसं की आपण वास्तूमध्ये बघतो, वास्तूमध्ये दोन एनर्जी काम करतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जसं की आता वास्तू व्हिजिटला आम्ही जातो, तिथे गेल्यानंतर जे काही व्हायब्रेशन कळतात, त्या व्हायब्रेशन वरून कळतं की या घरामधली एनर्जी कशी असेल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. सो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये दोन एनर्जी काम करत असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. मग आता मॅडम, निगेटिव्ह एनर्जी काढायची आमच्या घरातून, कशी काढणार बरं? तुम्ही म्हणालात एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. क्रिएट पण करता येत नाही आणि नाश पण करता येत नाही. मग काय करायचं बरं? तर ती वाढवता येते. मग काय वाढवायचे? मग पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायची. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवता, तेव्हा ती निगेटिव्ह एनर्जी हळूहळू कमी व्हायला लागते. आणि ती स्पेस कोण कव्हर करतं? पॉझिटिव्ह एनर्जी. सो अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करायचंय. मग हे एनर्जी एनर्जी काय म्हणताय मॅडम तुम्ही, अजून रेकीवर येत नाही बरं? का असं? सो रेकी पण काय आहे? तर रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. आणि ही एनर्जी आपल्या सगळ्यांबरोबर आहे, सगळ्यांमध्ये आहे. फक्त एवढंच की अजून आपण तिला अट्यून केलेलं नाहीये. जोपर्यंत या एनर्जीला आपण अट्यून करत नाही, तोपर्यंत आपल्याला तिचे रिझल्ट मिळत नाही. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चला, आता आपण पुढे जाऊया. आता आपण आपल्या पॉइंटवर येऊया. व्हॉट इज रेकी? काय आहे रेकी? जसं की आता तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल की एक लेडीज असं हाताने काहीतरी
एनर्जी देते बाबा. आणि जर तुमच्या घरातल्याने हे कोणीतरी पाहिलं ते म्हणतील, अरे बापरे, हे काय करते माझी मम्मी आज सकाळी उठून, असं काहीतरी अंथरुणामध्ये बसलीये आणि हाताने असं काहीतरी एनर्जी वगैरे देते. मे बी काही लोकांनी रेकी शिकलं असेल तर त्यांना माहित असेल की रेकीमध्ये एनर्जी देताना आपले हात असे करावे लागतात. ओके. सो आता हे हात असे करण्याचा मागचा उद्देश काय आहे? सो आपल्या हातांमध्ये ही एनर्जी आहे. ओके. आता आपण बघूया एक्झॅक्टली रेकी म्हणजे काय आहे. सो रेकी ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. युनिव्हर्सल एनर्जी म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये आहे. सगळे याचा लाभ घेऊ शकतात का? हो, सगळे याचा लाभ घेऊ शकतात. ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. याला ऍक्च्युली ही आहे आपल्या भारतातील. ओके. भारतामध्ये आपल्या अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे हस्तस्पर्श चिकित्सा. पण कालांतराने ही जपानमधल्या लोकांनी याचा विशेष शोध लावला, विशेष त्याच्यावर रिसर्च केलं आणि त्यानंतर त्याला वेगळं नाव दिलं रेकी. तेव्हा ती आमच्यापर्यंत इथे आली आणि मग फेमस झाली. कारण योगचा योगा झाला तेव्हा फेमस झाला. मग हस्तस्पर्शेचा रेकी झाला तेव्हा हे इथे त्याला पब्लिसिटी मिळाली. म्हणजेच प्रत्येक गोष्ट जेव्हा बाहेरच्या देशातून येते ना, तेव्हाच मॅडम आम्ही त्याला ऍक्सेप्ट करतो. बरोबर ना? असंच काहीतरी आहे. खरी ही विद्या, सगळ्या विद्या आपल्या भारतामध्येच आहेत. पण आपल्या भारतामध्ये त्यावेळेला त्या लोकांनी त्याचं जे काही नॉलेज होतं ते आपल्यापर्यंत दिलं, पण नंतर त्याचा प्रचार झाला नाहीये. पण बाहेरच्या देशातली लोकं आली, त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि त्यानंतर मग त्या विद्या विकसित होऊन आपल्या भारतात आल्या. पुन्हा नव्याने विकसित होऊन. ठीक आहे. सो याचा शोध जपानमध्ये लागला आणि डॉक्टर मिकाओ उसुई हे रेकीचे फाउंडर आहेत. सो आता मी तुम्हाला पुढे दाखवते. त्यांची एक इमेज. एकच मिनिट. हा, त्याच्या आधी मी थोडीशी माहिती देते. सो मिकाओ उसुई यांनी रेकीचा शोध लावला. आता आपले संत ऋषी जे आहेत पूर्वीच्या काळात बघा, व्यास ऋषी होते, त्यानंतर भगवान गौतम बुद्ध, स्वामी समर्थ महाराज, साईबाबा. सो हे केवळ हाताच्या स्पर्शाने इतरांचं कोणताही आजार, दुःख, वेदना बऱ्या करत होते. ते का बरं? कारण त्यांच्याकडे ती विद्या होती आणि त्यामुळे त्याचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. बरं, मी सांगितलं होतं की माझं सेशन अटेंड करताना फक्त इकडेच लक्ष द्या. बऱ्याच लेडीज मी बघते मल्टीटास्किंग करतायत, सो त्याने आपले व्हिडिओ ऑफ करा प्लीज. एका वेळेला एकच काम केलं तर बरं होईल. एकाच वेळेला बरीच कामं करत असाल तर व्हिडिओ ऑफ करा. तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. उगीचच मग त्याच्यामध्ये काय मग तुम्हालाच वाटेल अरे काय हे. ठीक आहे. सो एका वेळेला एकच काम करा. फक्त 1 तास आपल्याला द्यायचंय रोज. हो, येस. कुठे होती बरं मी? सो ही रेकी आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत असते आणि त्यासाठीच याला हस्तस्पर्श चिकित्सा असं म्हटलं जातं. जपानमध्ये शोध लागलेला आहे, त्यामुळे जपानच्या बोलीभाषेमध्ये त्याला रेकी असं म्हटलं जातं. रे आणि की. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. ठीक आहे. सो ही आपल्या सगळ्यांमध्ये अस्तित्वात आहे. फक्त त्याचं अटेनमेंट घ्यावं लागतं, चॅनेलाइज करावं लागतं आणि त्यानंतर आपण या विद्येचा अनुभव घेऊ शकता. आता पुढे बघूया आपण. या रेकीने मॅडम काय काय होतं? आता हिलिंग म्हणजे काय मला सांगा बरं? सो हिलिंग म्हणजे अगदी सरळ सोप्या मराठी भाषेत हील करणं म्हणजे बरं करणं. ठीक आहे? हिलिंग करणं म्हणजे बरं करणं. सो आपल्या सगळ्यांमध्ये हिलिंग पॉवर आहे. जसा जसा जो त्या व्यक्तीचा वापर करेल, जो व्यक्ती त्याचा वापर करेल, तसा तसा तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. मग ही रेकी कुठे कुठे काम करते मॅडम? असा तुमचा प्रश्न असेल. ही रेकी माझी फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते का? हो, फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. मी हल्ली डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. मला बरेच प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे माझं मन लागत नाही. माझ्या इमोशन्सवर ही काम करेल का? येस, डेफिनेटली काम करेल. ही रेकी माझ्या रिलेशनशिपवर काम करेल का? डेफिनेटली रिलेशनशिपवर काम करेल. म्हणजेच काय? रेकी म्हणजेच काय? तर स्वतःला उपचारित करण्याची एक नैसर्गिक उपचार पद्धती जी निसर्गाने आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. एक डिवाइन पॉवर आपल्या सगळ्यांकडे आहे. बरं, आता एक अगदी जवळचं उदाहरण देते मी. आपण लहानपणी सगळे खेळायचो. खेळताना पडायचो, धडपडायचो. अगदी ही कोपरं आपण फोडून बिडून घ्यायचो. घ्यायचो ना? त्यावेळेला फक्त एवढाच की मम्मी-पप्पांचा धाक असल्यामुळे आपण घरी त्या गोष्टी सांगायचो नाही. आणि त्यामुळे तशीच ती जखम आपण ठेवायचो. मग त्या जखमा अशाच बऱ्या कशा व्हायच्या बऱ्या?
काही मेडिसिन्स न लावता कशा जखमा बऱ्या व्हायच्या? बिकॉज वी आर अवर बेस्ट हिलर. यू कॅन हील युअर सेल्फ. आपण स्वतःच स्वतःला हील करू शकतो. ही निसर्गाने पॉवर आपल्याला दिलेली आहे. जसं की आपण आपल्या कुठेतरी आपण पडतो, आपल्या हाताचं फ्रॅक्चर वगैरे होतं आणि आपण मग त्याला काय करतो, प्लास्टर करतो. ऍक्च्युली आपल्या निसर्गानेच किंवा परमेश्वरानेच आपल्याला हिलिंग पॉवर दिलेले. प्लास्टर काय करतं, फक्त ती हाडं एकत्रित आणण्यासाठी काम करतं. पण ते नेचरल हाड एकत्र आणण्याचं काम कोण करतं? हे ईश्वर, परमेश्वर किंवा युनिव्हर्स. सो इथपर्यंत क्लिअर आहे. आणि म्हणूनच हॉस्पिटल बाहेर, ऑपरेशन थिएटरच्या समोर काय लिहिलेलं असतं बाहेर? हम दवा. काय म्हणतात बरं? आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही ईश्वराकडून एक ब्लेसिंग्स तुम्ही घ्यायला सुरुवात करा. म्हणजेच काय, दवा के साथ दुआ की भी जरूरत है. बरोबर ना? डेफिनेटली आपल्याला तेच करायचंय. ज्या काही लोकांना मोठा इश्यू आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहे, सो त्यांनी सुद्धा स्वतःला हील करायचंय. मेडिकल ट्रीटमेंट जी काही तुम्हाला मिळते, त्या मेडिकल ट्रीटमेंट बरोबरच तुम्हाला रेकीचं हिलिंग सुद्धा सुरू करायचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? रेकी काय करते, तर रेकी आपल्या रूट कॉजवर जाऊन काम करते आणि म्हणूनच जे काही ऋषीमुनी होते पहिल्याच्या काळी, ते सगळे हातांच्या स्पर्शाने आपल्याला रेकीचं हिलिंग देत होते आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटत होतं. त्यावेळेला होते का डॉक्टर वगैरे? ही लोक ऋषीमुनी वर्षानुवर्षे प्रवास करायचे, तेव्हा त्यांच्याबरोबर कोण होते का? डॉक्टर्स वगैरे नाही. त्यांच्याकडे एक हिलिंग पॉवर होती, की स्वतःला हील कसं करायचं. आणि ती हिलिंग पॉवर घेऊन ती लोक स्वतःवर उपचार करत होते, स्वयंउपचार. सो डॉक्टर मिकाऊ उसूईंचं आता मी पुढे सांगेन तुम्हाला. इथपर्यंत क्लिअर झालं का? येस, पुढे बघूया. हाऊ रेकी कॅन बी टीच. आता ही रेकी आपण कशी शिकू शकतो? सो त्यासाठी हे गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे. म्हणजेच काय, तर गुरुकडून हे नॉलेज ट्रान्सफर केलं जातं शिष्याकडे. आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला जेव्हा शक्तिपात देता, अट्युनमेंट, तेव्हा तो विद्यार्थी किंवा तो स्टुडंट ही जे काही आपण याच्यामध्ये टेक्निक शिकणार आहोत, त्या टेक्निक तो यूज करू शकतो स्वतःसाठी आणि इतरांसाठी. फक्त रेकी लेवल 1 ही स्वतः स्वयंशुद्धीकरणाची लेवल असल्यामुळे ही फक्त तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. याला टच थेरपी असं म्हणतात, की जिथे जिथे तुम्ही एखाद्याला स्पर्शाने उपचारित करू शकता. पण जेव्हा तुम्ही रेकी लेवल 2 शिकता, तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या समोर असायलाच पाहिजे असं काही नाही. ती व्यक्ती जपानला असेल, अमेरिकेला असेल आणि तुम्ही मुंबईला आहात आणि ती व्यक्ती पुण्याला आहे, तरी इथून तुम्ही त्या व्यक्तीला रेकीचं हिलिंग देऊ शकता, पाठवू शकता. याचं सुद्धा आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळेल की येस मॅडम, एनर्जी काम करते बरं. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके, पुढे जाऊया. सो रेकी क्लिअर झालं. आता आपण त्याचे काहीतरी गैरसमज समज ते पण बघूया. आय नो दॅट तुमच्या माइंडमध्ये बरेच प्रश्न चालू आहेत. कारण ज्या दिवसापासून आपली बॅच सुरू झाली, त्या दिवसापासून मला पर्सनल लेवलवर बरेच बरेच प्रश्न यायला लागले. पण मला माहिती आहे, हे सगळे प्रश्न मी जेव्हा आपली बॅच सुरू करेन, तेव्हा क्लिअर करणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं तुम्हाला. बरोबर ना? काही लोक रागवतात, "काय मॅडम एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीये." कारण एका वेळेला हजार हजार लोक प्रश्न विचारणार, मी कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देणार? ओके. सो आता आपण पुढे बघूया. हाऊ रेकी कॅन बी फील. चला आता आपण फील करून बघूया. सगळ्यांनी छान ताठ बसायचं आहे. थोडंसं पाणी पिऊन घ्या बरं पटपट. कारण आपलं शरीर थोडंसं हायड्रेट होतं, डिहायड्रेट होतं. तो पाणी पिऊन घ्या थोडंसं. रोज एक पाण्याची बॉटल बाजूला ठेवत जा तुम्ही सगळ्यांनी. आता आपल्याला रेकी आपल्या हातांमध्ये फील करायचे बरं. आणि पुढे जाऊन या रेकीवरच आपल्याला सगळे उपचार करायचे. सो सगळ्यांनी अगदी ताठ बसायचे. पाठीचा कणा अगदी ताठ. कारण जेवढं तुम्ही बेंड होऊन बसणार ना, तेवढे तुमचे चक्र अलाईन होत नाही, ब्लॉक होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही मेडिटेशनसाठी बसाल, देवाची पूजा करायला बसाल, तेव्हा तुमचा पाठीचा कणा ताठ पाहिजे. येस. ओके. सो डोळे ओपनच ठेवायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
मोठा श्वास घ्या, जेवढा तुम्हाला मोठा घेता येईल तेवढा मोठा श्वास घ्या. हळूहळू सोडा. मी सांगते, माझ्या इन्स्ट्रक्शन्सवर लक्ष द्या. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. येस, हळूहळू सोडायचंय. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि एक 2 मिनिटासाठी होल्ड, सॉरी, 3 ते 4 सेकंडसाठी होल्ड करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि होल्ड करा. येस, डोळे ओपन करायचे आणि आपले दोन्ही हात सगळ्या दोन्ही हातांकडे फोकस करायचे. संपूर्ण फोकस तुमच्या दोन्ही हातांकडे झालं पाहिजे. येस, दोन्ही हात जवळ दूर करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या मागे मागे बोला. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांचे आभारी आहे. हे रेकी प्रवाह, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती, हे डिवाइन एनर्जी माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आपले दोन्ही हात जवळ दूर करायचे. हळूहळू हा. टच करायचं नाही बरं. अंजली मॅडम, तुम्ही टाळी वाजवताय, टच नाही करायचे. दोन्ही हातांमध्ये गॅप ठेवायचे. हा. आता ते दोन्ही हात असे एकमेकांच्या जवळ आणा बघा. हळूहळू ते आपोआप एकमेकांकडे खेचले जातात काय बघा. फील करा, ती एनर्जी फील करा बरं पहिली. अरे, माझ्या मनात नाहीये तरी सुद्धा माझे हात एकमेकांकडे खेचले जात आहेत. कुठल्या तरी एनर्जीचा फ्लो तिकडे काम करतोय. येस. कोणाकोणाला ही एनर्जी फील झाली त्यांनी चॅटबॉक्समध्ये मी म्हणून मेसेज करा आणि ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी एक थंब दाखवा. फील झाली का? येस, जोशना मॅडमला फील झालेली आहे. सॅमसंग लिहिलेलं आहे, त्यांना फील झालेले आहे. अंजली आहेत, अमृता आहेत. ओके ओके, चलो. येस. सो या एनर्जीवरच आपल्याला काम करायचंय. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. कोणाच्या हातातून ती प्रवाहित होते समजायचे की येस, तुम्ही त्या रेकीचे चॅनल होऊ शकता. कोणाच्या हातातून ती प्रवाहित होत नाही अजून, समजून जायचं की अजून माझ्यामध्ये मेंटली फिजिकली बरेच ब्लॉकेजेस आहेत, ते मला रिमूव्ह करायचे. ती रिमूव्ह केल्यानंतर ही एनर्जी तुमच्या हातामध्ये फील होईल. ठीक आहे. सो मला असं वाटतं मॅक्झिमम सगळ्यांना फील झालेले आहे, आहे ना फील. एक काही ठराविक लोक असतील की त्यांना फील नाही होणार. येस, चलो, थँक्यू थँक्यू सो मच. आता आपण बघूया. मॅडम, एवढ्या वर्ष आम्ही रेकी नाही शिकलो तर आमच्या आयुष्यामध्ये काहीच बिघडलं नाही बरं, मग आताच आम्हाला रेकी शिकण्याची का बरं गरज आहे? जसं की पूर्वीच्या काळी म्हणायची लोक, आम्हाला आमच्या घरामध्ये वास्तू नव्हतं केलं तरी सुद्धा आमच्या आमच्या घरामध्ये बरकत होती, आनंद होता, जिव्हाळा होता, प्रेम होता. पण मला सांगा, पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ फरक आहे की नाही? आहे. पूर्वीच्या काळी केमिकल्स वापरले जायचे आपल्या अन्नधान्यामध्ये. नाही. आता काय, वेगवेगळी खतं वापर करतायत. पूर्वीच्या काळी कमीत कमी पैसा होता पण त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट भरपूर होती. बरोबर. पूर्वीच्या काळी आत्ता सारखे असे हल्ले बिल्ले किंवा ऍक्सिडेंट किंवा अशा मोठमोठ्या घडामोडी होत नव्हत्या. पण आता ते प्रमाण जास्त झालेलं आहे. येस ओर नो? बरोबर. पूर्वीच्या काळी आमच्या अपेक्षा कमी होत्या, लिमिटेड होत्या. अपेक्षा कमी, आनंद जास्त होता. आता अपेक्षा जास्त, आनंद कमी, असं होतंय. म्हणजेच काय? म्हणून जसं आपल्याला वास्तुशास्त्र करायचं आहे तसंच आपल्याला रेकी सुद्धा का शिकायची आहे? कारण जमाना एवढा बदललेला आहे. आपण ते रील लाईफ बघता बघता रिअल लाईफ जगायचं कसं हे विसरून गेलेलो आहोत. त्यामुळे केवळ दिखावा म्हणून आपण आयुष्य जगतोय.
पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या सानिध्यात येते तेव्हा कळतं, अरे बापरे, या व्यक्तीच्या आयुष्यात बरंच दुःख आहे. येस ऑर नो? पण हे दुःख आपण आपल्या चेहऱ्यावर घेऊन वावरतो का? नाही. चेहऱ्यावर छान 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 दिसतं सगळं, वा वा वा, सुंदर सुंदर. पण या चेहऱ्यामागे सुद्धा एक दुःख दडलेलं आहे, भावना आहेत, इमोशन्स आहेत. त्यांना आपल्याला बाहेर काढायचंय, त्यांना एक आउटलेट द्यायचं आहे. म्हणून आपल्याला रेकी शिकायची आणि त्याच्याबरोबर आपल्याला स्वतःची प्रगती सुद्धा करायची आहे. येस ऑर नो? कोण असं आहे का की मला मॅडम आयुष्यामध्ये काहीच दुःख नाहीये, झिरो, त्याने दाखवावं, त्याने मला समोर येऊन दाखवावं. परमेश्वरानंतर मी त्याचा फोटो लावेन आणि रोज त्याला नमस्कार करेन. आहे का कोण? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मला तुझं शोधून पाहे. आहे का कोण? नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणात दुःख असणार. फक्त एवढंच की तेरी साडी मेरे साडी से सफेद क्यों? बरोबर ना? इथे आपण थोडंसं मार खातो. दुरून डोंगर साजरं असतं, बाकी काही नाही. आणि म्हणूनच आजपासून आपण स्वतःवर काम करायचं आणि स्वतःवर काम करण्यासाठी आपल्याला रेकीचा सपोर्ट घ्यायचा आहे. रेकीचा सपोर्ट याच्यासाठी की आपल्याला आपल्या लाईफमध्ये या 3 गोष्टींवर काम करायचंय. आपलं हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. मग या सगळ्या गोष्टींवर रेकी काम करते का? येस, डेफिनेटली करते. आणि त्यासाठी आज आपल्याला रेकीचा सपोर्ट घ्यायचा आहे. सो म्हणून मला रेकी शिकायचंय. मानसिक समस्या. आज कितीतरी अशा समस्या आहेत, की पॅरेंट्सच्या अपेक्षा असतात वेगळ्या, मुलांच्या वेगळ्या असतात. मला या फील्डमध्ये जायचंय, पॅरेंट्सचं असतं, नाही तू इंजिनियर किंवा डॉक्टरच व्हायला पाहिजे. म्हणजेच काय? तर कौटुंबिक प्रेशर. त्यानंतर घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये क्लेश कलह चालू असतो. भावभावकीमध्ये क्लेश कलह चालू असतो. जमिनीवरून, गावच्या हिस्स्यावरून, याच्यावरून, त्याच्यावरून. हा तर आपल्या कोकणामध्ये सगळ्यांचाच प्रश्न आहे. बरोबर ना? कोकणामध्ये का, मी तर म्हणते ऑल ओव्हर सगळ्या भारतामध्ये. त्यानंतर काही लोक नशेच्या आहारी गेलेले आहेत, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी धडपड करत असतात आणि त्याच्यामुळे त्या आजारामध्ये ग्रासलेले लोक आहेत. आणि त्याचबरोबर आर्थिक समस्या. आज मला सांगा, माझ्याकडे मॅडम भरपूर पैसा आहे, माझा बँक बॅलन्स दाबून आहे, असं कोण व्यक्ती बोलतंय का बरं? हा, जर असेल तर नक्की माझा अकाउंट नंबर मी तुम्हाला पाठवेन. पण नाही. कारण सगळ्याचं सोंग करू शकतो, पैशाचं सोंग करू शकत नाही. आर्थिक समस्या, जागतिक समस्या हा प्रश्न झालेला आहे आणि त्यामुळे हा पण प्रश्न आपण डावलू शकत नाही. त्यानंतर आत्मविश्वासाची कमतरता. आज आपल्या सगळ्यांबरोबरच कॉन्फिडन्स आहे का? सगळ्यांमध्ये कॉन्फिडन्स आहे? की मॅडम मी हे करू शकते, मी ते करू शकते, माझ्यामध्ये जिद्द आहे. नाही. कुठेतरी मागच्या काही घटना आपल्या जीवनामध्ये अशा घडलेल्या आहेत, एवढे धक्के आपण पचवलेले आहेत, की त्यामुळे आपला कॉन्फिडन्सच लूज झालेला आहे. पूर्वीच्या वेळेला मी हे सगळं करत होती, पण आता माझ्यामध्ये ती हिंमत नाही. आता मी साधी बाईक चालू शकत नाही मॅडम. माझा सगळा कॉन्फिडन्स गेलाय. आधी मी खूप सराईतपणे या सगळ्या गोष्टी करत होते, पण आता होत नाहीये. का? लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आत्मविश्वासाची कमतरता. न्यूनगंड. माझ्यामध्ये हे कमी आहे, माझ्यामध्ये ते कमी आहे, मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. स्वतःमधलं एक कॉन्फिडन्स जागृत करण्यासाठी. आणि मग काय होतं, मला हे नाही जमणार, मला ते नाही जमणार, माझ्या नशिबात असा नवरा आला, मला सासूच अशी मिळाली, मला जावच नाही चांगली मिळाली, किंवा मला पैशांमध्ये प्रॉब्लेम आहे, मला अजून वयाची 50शी ओलांडली तरी सुद्धा मी अजून स्वतःचं घर घेऊ शकली नाही. आणि या सगळ्या विचाराने माणूस काय करतो? अतिविचाराने माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये जाऊन आज एखादा व्यक्ती चुकीची, काय म्हणता येतील बरं, ऍक्शन घेतोय. म्हणजे सुसाईड अटेम्प्ट म्हणा की काही. मग त्यासाठी रेकी काम करते का? डेफिनेटली रेकी काम करते. कारण मी सांगितलं तुम्हाला, रेकी हा शिकण्याचा विषय नाही, रेकी समजण्याचा विषय आहे. रेकी प्रॅक्टिकल करण्याचा विषय आहे. आणि रेकी आपल्या विचारांबरोबर प्रवाहित होते. जसा तुम्ही विचार करणार, तसं ही रेकी तुम्हाला देत जाणार. तुम्ही चांगलं लाईफ अट्रॅक्ट करा, रेकी चांगलं लाईफ देणार. कारण मी सांगितलं तुम्हाला, या युनिव्हर्समध्ये बरंच काही अबंडन्स आहे. चुकतो कुठे आपण? आपण डाऊट क्रिएट करतो. अरे मला कसं मिळेल? विचार करा ना, युनिव्हर्स एक आहे का? असे अगणित युनिव्हर्स आहेत. अगणित युनिव्हर्समध्ये अगणित माणसं आहेत.
त्या सगळ्यांना जर पोचू शकतो तर आपल्याला का नाही? बरोबर ना? त्यामुळे कॉम्पिटिशनला कधीच घाबरायचं नाहीये. कॉम्पिटिशन करायची असेल तर स्वतः बरोबर करा. माझ्या फील्डमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे आहे की नाही? तुम्ही आजपर्यंत कितीतरी रेकीचे सेशन अटेंड केलेले असणार. येस ऑर नो? केलेत ना? मग मी त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करत बसू का? नाही. मी माझ्या स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करणार, की माझं कालपेक्षा आजचं सेशन कसं बेटर राहील. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला लागता ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यातून आउटपुट मिळायला लागतो. आणि जेव्हा दुसऱ्यांवर बरोबर तुम्ही कॉम्पिटिशन करायला लागता, कंपॅरिझन करायला लागतं ना, तेव्हा त्याच्यातून आउटपुट काही मिळत नाही, पण तुम्हीच डिप्रेस होता. आणि म्हणूनच आपल्याला स्वतःवर काम करायचंय. आणि रेकी आपल्याला हेच शिकवते, की जर एखाद्याची प्रगती होत असेल, तर त्याची प्रशंसा करा. कारण मागून तुमच्याकडे अशा 10 प्रशंसा येणार आहेत. आणि म्हणूनच आपल्या शेजाऱ्याने किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाची प्रगती झाली, तर अजिबात ईर्ष्या दाखवायची नाही, जलसी दाखवायची नाही. वॉव! छान. अशीच तुमची प्रगती होवो आणि तुमच्या पाठोपाठ आमची सुद्धा होवो. हीच परमेश्वराला प्रार्थना. असं म्हणायला सुरुवात करा. बघा, युनिव्हर्स असे डोर ओपन करतो अबंडन्सचे तुमच्यासमोर. कारण तेव्हा आपले जे व्हायब्रेशन्स असतात, त्या युनिव्हर्सच्या व्हायब्रेशन बरोबर मॅच होतात आणि त्यानंतर पुढे आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज यायला सुरुवात होतात. पण आपल्या ना माणसांमध्ये आपल्याला म्हणतात ना, मराठी माणसं पाय खेचतात, पाय खेचतात. सो येस खेचतात. खरंच, खरंच खेचतात. कधीच आपण एखाद्याला कॉम्प्लिमेंट देत नाही, की "वॉव! छान, खूप छान वाटलं. मला आवडलं." त्यात काय हे तर सगळेच सांगतात. असं आपण लगेच बोलून मोकळे होतो. म्हणजेच काय, तर आपण जर एखाद्याने चांगलं काम केलं, तर आपण त्या कामाचं कौतुक केलं, प्रशंसा केली, तर त्या माणसाला काय वाटेल, "वॉव! काय छान बाईचं नेचर आहे. समोरून माझं कौतुक करते." असे कितीतरी बोटावर मोजण्याइतपत लोकं असतात हो समोरून कौतुक करणारे. सो येस. आणि या स्वभावातूनच आपला ऑरा हळू क्लीन होतो, स्ट्राँग होतो, पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे? सो येस, आपल्याला ह्याच गोष्टी करायच्या आहेत. बरं आता आपण गुजरात आणि महाराष्ट्र असं नको बोलूया. मंगला मॅडम, आपण आपल्या ह्याच्यावर फोकस करूया. कारण आपल्याला इथे कुठल्याही भाषेबद्दल काही बोलायचं नाहीये. ठीक आहे? सो येस, आपण आपल्या परत पॉइंटवर येऊया रेकीबद्दल. सो यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला रेकी शिकल्यानंतर 2 गोष्टींवर काम करायचं आपल्याला रागावर कंट्रोल करायचंय आणि आपल्या विचारांवर कंट्रोल करायचं आहे. जेवढं तुम्ही रागावर कंट्रोल कराल, तेवढा तुमच्या आतून ते ब्लॉकेजेस कमी होतील आणि त्यानंतर चांगल्या-चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतील. तुम्ही ते अट्रॅक्ट करायला लागता. ओके, आता पुढे. पुढे जाऊया. क्लिअर झालेलं आहे सगळ्यांचं? चलो. एक थंब दाखवा म्हणजे मला कळेल. येस. चला पुढे जाऊया आपण आता. तो रेकीचं जेव्हा आपण अट्युनमेंट घेतो, शक्तिपात घेतो, तेव्हा आपण रेकीचं एक चॅनल होतो आणि त्यानंतर आपल्या शरीरातून ती एनर्जी प्रवाहित होते. व्हाय आय वॉन्ट टू लर्न रेकी ते आपण आता पाहिलं. सो रेकी बऱ्याच ठिकाणी उपयोगात आणली जाते, जसं की एखाद्या आजारावर. आता बघा, आपण ना सगळ्या ठिकाणी म्हणतो, "मला सायंटिफिक रिझन सांगा मॅडम." सायंटिफिक काही रिझन आहे का रेकीच्या बाबतीत? आपण सगळ्या बाबतीत ना सायंटिफिक रिझन शोधतो. आता मी त्याच्याबद्दल एकच सांगेन तुम्हाला, जपान, अमेरिका यांसारखे जे प्रगत देश आहेत, डेव्हलप कंट्रीज आहेत. डेव्हलप कंट्रीज आहेत. सो तिथे एखादी गोष्ट प्रूव्ह झाल्याशिवाय, सिद्ध झाल्याशिवाय त्याला अलाऊ करत नाही. मग तुम्ही YouTubeवर जाऊन सर्च करू शकता. जपान, अमेरिका या देशांमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेकीची हीलर आहे. का बरं या हीलर लोकांना ठेवलं जातं? तर एखादा ऑपरेशन करताना काही अडथळे नको यायला म्हणून आणि ऑपरेशन झाल्यानंतर तो पेशंट लवकर रिकव्हर व्हावा म्हणून त्या व्यक्तीला रेकीचं हीलिंग दिलं जातं. सो इथपर्यंत क्लिअर आहे. जर अमेरिका, जपान करू शकते, तर आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवू शकत नाही का? येस, डेफिनेटली मग ठेवू शकतो. आता आपण पुढे बघूया. रेकी अशा एक ना अनेक गोष्टींवर काम करते. बरं आता आपण पहिल्याच दिवशी आपण काही गैरसमज आहेत आपल्या डोक्यामध्ये ते काढून घेऊया. सम मिसकन्सेप्शन्स रिलेटेड टू रेकी. आता
अरे बापरे, थांबा एक मिनिट. हा. रेकीबद्दल काहीतरी गैरसमज अजून सुद्धा लोकांच्या मनात आहेत. त्यातला एक बघूया, तुम्हाला किती माहिती आहे. पास्ट लाईफचा आणि रेकीचा काय संबंध आहे का? कोण सांगेल बरं मला? आहे का नाही? येस ऑर नो? बरं, उर्मिला मॅडम म्हणतात नो. चला, मला चॅटबॉक्समध्ये एक 4-5 लोकांनी मेसेज करा. आपल्या पास्ट लाईफचा आणि रेकीचा काही रिलेशन आहे का? संबंध आहे का? ओके. सो बघूया आता आपण. काहींचे आन्सर आलेले आहेत येस, काहींचे आन्सर आलेले आहेत नाही. सो येस, डेफिनेटली पास्ट लाईफचा आणि रेकीचा संबंध आहे. कसा बरं? काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो आणि त्यामुळे मे बी आपलं पास्ट लाईफ जर चांगलं असेल तर या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला त्या सुख सुविधा सगळं मिळतं. पण जर आपलं पास्ट लाईफ वाईट असेल, आपण कोणाचं वाईट केलं असेल, तर या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला तसे अनुभव येतात. आता असं नाही त्याचा अर्थ होत की पास्ट लाईफमध्ये मी सगळंच वाईट केलं असेल. काही चांगलं पण केलं असेल, काही वाईट पण केलं असेल. सो मिक्स स्वरूपामध्ये ते रिझल्ट आपल्याला मिळतात. बरोबर? सो येस, डेफिनेटली पास्ट लाईफचा आणि रेकीचा संबंध आहे. मग आता आपण पास्ट लाईफ मधले जे काही भोग भोगतोय, म्हणजे दुःख, वेदना, काही अडचणी आपल्या मार्गात येत आहेत, सो त्याला काय म्हणतात? भोग. मग हे भोग भोगत असताना रेकी त्याच्यावर काम करते का? येस, डेफिनेटली रेकी काम करते. मग काय काम करते? सो आता माझ्या लाईफमध्ये मे बी एवढे प्रॉब्लेम आहेत, पण जेव्हा मी रेकी करायला लागली, रेकीच्या माध्यमातून मी माझे विचार चांगले केले, विचारांच्या माध्यमातून मी माझा दृष्टिकोन चेंज केला आणि त्यानंतर मला रेकीचे चांगले रिझल्ट मिळायला लागले. आणि मग काय झालं, माझ्या आयुष्यामध्ये जिथे 90% प्रॉब्लेम होते, तर ते आता 40%वर आलेले आहेत. सो हा फरक पण कमी झाला का? बाकी 30% तुमचा कर्म. रेकीच्या माध्यमातून जिथे कुठे माझ्या हातावर येणार होतं ते बोटावर आलं. मग हा बदल कमी झाला का? येस. तो रेकीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतात आणि त्यासाठी रेकी आपल्या पास्ट लाईफला हील करते का? येस, डेफिनेटली. रेकी आपल्या पास्ट लाईफला सुद्धा हील होते. कारण जे पास्ट लाईफचे भोग आहेत ते आपल्याला वर्तमान काळातच भोगायचे आहेत आणि या वर्तमान काळातले भोग भोगण्यासाठी रेकी आपल्यावर उपचार करते. ठीक आहे, आता पुढे बघूया. मॅडम, रेकी म्हणजे काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे असं आहे का? माझी जाऊ शिकली हो रेकी, ती ना काहीतरी असं असं काहीतरी करत असते. मग हे ब्लॅक मॅजिक आहे का? तर नाही. ब्लॅक मॅजिक कसं असेल बरं सांगा? ही एक प्युअर डिव्हाइन एनर्जी आहे. आपल्या सगळ्यांमध्ये आहे. याचा वापर केवळ आणि केवळ पॉझिटिव्ह कामांसाठीच केला जातो. पॉझिटिव्ह वेसाठीच केला जातो आणि हे व्हाईट लाईट आहे. व्हाईट डिव्हाइन लाईट आहे. आणि येस, डेफिनेटली पॉझिटिव्ह कामासाठी वापर केला तरच रिझल्ट मिळेल. निगेटिव्ह कामासाठी वापर केला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे ही एक पॉवरफुल प्युअर डिवाइन एनर्जी आहे. ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? पुढचा प्रश्न मला विचारण्यात येतो. मग मॅडम, रेकी शिकल्यावर आम्हाला नॉनव्हेज वगैरे खायचं बंद करायचं का? कोण म्हणाले तुम्हाला बंद करा? कॅरी ऑन, तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. सो रेकी शिकलीये म्हणून मला नॉनव्हेज खायचं नाही वगैरे असं काही नाहीये. तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला सकाळी मला मॅडम ब्रह्ममुहूर्ताला उठावं लागेल का? येस. ज्यांना इच्छा आहे त्यांनी ब्रह्ममुहूर्ताला उठू शकता. ज्यांना नाही इच्छा ते कुठल्याही टायमिंगनुसार तुमच्या वेळेनुसार करू शकतात. फक्त एवढंच की ब्रह्ममुहूर्ताला उठल्यानंतर ती एनर्जी जी असते ना, ती खूप छान असते. जसं की आपला वायफाय. आपण रात्रीचा वायफाय वापरतो आणि सकाळी सकाळी वापरतो. सॉरी, दिवसभरात आपण वायफाय वापरतो आणि रात्रीच्या दरम्यान वायफाय वापरतो. काय फरक असतो? रात्रीच्या वेळेला सगळी माणसं झोपलेली असतात आणि त्यामुळे जेव्हा आपण 1-2 वाजता वायफाय घेतो तेव्हा आपलं आपलं कनेक्शन फार स्ट्रॉंग असतं. म्हणूनच जेव्हा सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग कोणच उठत नाही ब्रह्ममुहूर्ताला, तेव्हा काही नेमकीच माणसं उठलेली असतात आणि त्यामुळे ती त्या व्यक्ती या परमेश्वराबरोबर, या एनर्जी बरोबर छान संवाद साधू शकतात. ओके. आणि म्हणूनच त्या मुहूर्ताला जर तुम्ही उठलात आणि 21 दिवस प्रॅक्टिस केलात तर यू विल गेट गुड रिझल्ट. बट दुसरा पण ऑप्शन आहे. आता सगळ्यांनाच काही ब्रह्ममुहूर्ताला पॉसिबल नाहीये. कारण मुंबईचं लाईफ असं आहे, की मॅडम एवढ्या सकाळी उठून आम्हाला जॉबला जावं लागतं, बरीच कामं असतात आणि रात्री झोपायलाच आम्हाला 12-12:30 वाजतात.
मग आम्ही काय करायचं? सो तुम्ही तुमच्या नियमानुसार तुमच्या वेळेनुसार ते मेडिटेशन करू शकता. त्याच्यामध्ये कुठलंच असं कंडिशन नाहीये. इथपर्यंत क्लिअर? सो रात्री झोपायच्या आधी करा किंवा सकाळी उठल्यावर करा किंवा संध्याकाळी करा, हे तुमच्यावर आहे. इट्स अप टू यू. तुम्हाला कुठला चॉईस आहे, तुमच्याकडे चॉईस आहे तो. ठीक आहे. आता पुढे बघूया. मॅडम, याला काही अमुक जातीचेच लोक लागतात का, तमुक जातीचेच लोक लागतात का? हे काही नाहीये, हे सगळं भ्रम आहे. याच्यासाठी जाती धर्माचं वयाचं वगैरे काही बंधन नाहीये. कोणीही हे शिकू शकतं. जर तुमची मुलं वय वर्ष 11-12 वर्षापासून शिकतायत, तर समजून जायचं की त्याचा पास्ट लाईफ मधलं कनेक्शन किती स्ट्रॉंग असेल. काहीतरी त्याचा कर्मा किती छान घेऊन आलाय तो, आणि म्हणूनच वयाच्या 11-12-13 वर्षामध्ये तो शिकतोय. कारण मी जेव्हा माझ्या माझ्या स्टुडंटची बॅच घेते, तुमच्यासारखे माझे स्टुडंट आहेत, त्यांची मुलं आहेत, मग त्यांच्या मी अशा रेकीच्या बॅचेस घेते, लहान मुलांसाठी रेकी. तेव्हा कळतं की या युनिव्हर्सने यांना किती छान लहानपणापासूनच सिलेक्ट केलंय. ठीक आहे. सो असं काही नाही, वयाची मर्यादा नाही, नाहीये, अट नाहीये. 11 वर्षापासूनची पुढील कुठलीही मुलं शिकू शकतात. फक्त त्यांना आपण बोललेलं कळलं पाहिजे, दॅट्स इट. आणि त्यासाठी मी 14 वर्ष वयापासून घेते. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता पुढे बघूया. अजून तुमचा सुद्धा काही प्रश्न असेल तर सांगा. हा, येस, आणखी एक प्रश्न येतो माझ्यासमोर. मॅडम, मासिक पाळी पिरियडचा काय इश्यू आहे का? अजिबात नाही. पिरियड्सचा वगैरे याला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला रेकीचं हिलिंग घ्यायचे रोज फक्त स्वतःसाठी. त्यामुळे पिरियड्समध्ये मी बसू की नको, तुमचं मेडिटेशन ऐकू की नको, काही नाहीये, त्याचं काही इश्यू नाहीये. एनी टाइम तुम्ही करू शकता. शक्तिपात सुद्धा तुम्ही पिरियड्समध्ये घेऊ शकता. बट येस, आपली लहानपणापासूनच काय मानसिकता असते की काही गोष्ट चांगली करायची असेल ना, तर शुद्ध होऊन करायची. शुद्ध होऊन म्हणजे कसं? छान आंघोळ वगैरे, केस वगैरे धुवून, छान देवाला नमस्कार केल्यानंतर मग शक्तिपात घेतला तर आपल्याला पण चांगलं वाटतं ना. आणि म्हणूनच शक्तिपात केवळ मी अशा वेळेला देते की तुम्ही मनाने शरीराने शुद्ध आहात. दॅट्स इट. कारण आपली मानसिकता तशी बनलेली आहे म्हणून, अदरवाईज त्याचा काही संबंध नाही. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? ओके. आता पुढे जाऊया. जो रेकीद्वारे, आता मी हे पण क्लिअर केलं. बरं, आंघोळी. सकाळी उठल्याबरोबर मग मॅडम आंघोळी वगैरे करून आम्ही मेडिटेशनसाठी बसायचं का, हा पण प्रश्न विचारला जातो बरं मला. सो काही नाहीये. हे सगळे तुमचे मनाचे खेळ आहेत. तुम्ही फक्त चूळ भरून रेकीचं मेडिटेशन करायला बसलात तरी बस आहे, इनफ आहे. ती प्रॅक्टिस किती वेळ करावी लागते? फक्त 15 ते 20 मिनिटं. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? तर आपण पुढे जाऊया. येस. एक थंब दाखवा म्हणजे मला कळेल. क्लिअर असेल तर पुढे जाऊया. ओके. चलो नेक्स्ट. तो हे आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिका उसुई. यांबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये छान तुम्हाला मी यांची डिटेल इन्फॉर्मेशन देते. ठीक आहे. आता आपण चॅट बॉक्स मधले काही मेसेज बघूया आणि आपला डाऊट सॉल्व्हिंग सेशन असणार आहे. शक्तिपात म्हणजे काय मी पुढे सांगेन तुम्हाला. डोंट वरी, आताच आपला सेकंड सेशन आहे. आपल्या 7 दिवसांच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. सो सगळ्यांनी थोडंसं पेशन्स लेवल वाढवायचे आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर सगळं? सो येस. बरं, मला आज एक प्रश्न विचारावा असं वाटतोय सगळ्यांनाच. काही लोकांना मी अनम्यूट करते. कालच्या पेक्षा आजचा दिवस माझा चांगला होता का सकाळी उठल्यानंतर, असं कोणाकोणाला वाटतं? अच्छा, अंजली मॅडम बघा लगेचच स्तंभ दाखवला. व्हेरी गुड. येस अंजली मॅडम, अनम्यूट करा. त्यानंतर ममता मॅडम, याला म्हणतात एनर्जी. येस, अनम्यूट करायचे. हा, येस, ममता मॅडम. हो मॅडम, आज खूपच छान वाटलं. ओके. मनीषा. आणि माझा एक प्रश्न होता. माझी ना दोन्ही मुलं बाहेरगावी असतात, तर त्यांच्या सुरक्षितेसाठी मी त्यांना इथून रेकी देऊ शकते का, म्हणजे शिकली तर? रेकी लेवल 1 मध्ये नाही देऊ शकत, लेवल 2 मध्ये हा, देऊ म्हणजे मी शकतो. शिकणार आहे पुढे, पण नंतर म्हणजे पुढे लेवल वाढवल्या तर करू शकते मी. आरामात.
आणि ते तुमचं हिलिंग फील सुद्धा करतील, ते सुद्धा मी सांगेन तुम्हाला. हो चालेल, थँक्यू. येस येस येस. ज्योष्ना मॅडम, कालच्यापेक्षा आजचा दिवस परमेश्वराकडे कसा वाटला तुम्हाला समोर बसल्यानंतर? अनम्यूट नाही केले मॅडम तुम्ही. अमृता मॅडम आहेत, ज्यांना ज्यांना मी अनम्यूट करायला लावते त्याने अनम्यूट करा. हा हा येस. नाही झालात मॅडम अजून अनम्यूट. हा येस येस. येस येस. खूप सुंदर वाटलं. एकदम सकाळी उठल्याबरोबर फ्रेश माइंड, असं एकदम फ्रेश वाटलं की आपल्या डोक्यातून काहीतरी निघून गेलेलं आहे सगळं, असं वाटलं एकदम. ओके, चलो ग्रेट. खूप सुंदर, खूप छान. अजून आपले 5 दिवस बाकी आहेत बरं. येस, नक्कीच नक्कीच. येस येस. येस येस. अमृता मॅडम. रेकीद्वारे आपल्या फॅमिली मेंबरचे रिलेशन आपण कसे चांगले करू शकतो. आता तुम्ही काल म्हणला की आपल्या फॅमिली मेंबरचा आपल्याला राग आलेला असतो, आपण त्यांना माफ करतो, पण त्यानंतर पुढं आता त्यांना आपण माफ तर केलं, त्यांच्या सोलची आपण माफी मागितली. मॅडम मी तो प्रश्नच नाही विचारलाय अजून. मी एकच प्रश्न विचारला, कालच्यापेक्षा आजचा दिवस कसा होता? हो, खूप चांगला होता मॅम. हा बस, आपण त्याच्यावरच बोलणार होतो. अजून आपले 5 दिवस आहेत ना हातात. ओके येस ओके. येस. सॅमसंग असं नाव लिहिलेलं आहे, कोण बरं? बरं, श्यामल मॅडम, श्यामल राठोड. येस, अनम्यूट. हा बोला. खूप छान वाटलं मला. जे सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटत होतं. आणि काही मॅडम नाही, जा थँक्यू तुमच्या सो मच. तुम्ही फार प्रेझेंटेबल झालं माझं पण ऐकायचं. तयारीतच आहात. रेकी शिकायचीच आहे मला. छान हो. ड्रेसिंग, छान तयारीत, व्हेरी गुड. कारण आपली बॉडी लँग्वेज, आपले ड्रेसिंग सेन्स सुद्धा मॅटर करतं. किती एनर्जी घेण्यासाठी तुम्ही कशा बसला. व्हेरी गुड. हा बोला श्यामल मॅडम. मी रेकीची दीक्षा घेतलेली होती 15 वर्षापूर्वी, पण त्यावेळेला त्या मॅडमनी आम्हाला किंवा हात ठेवून वगैरे म्हणजे मंत्र वगैरे शिकले, पण बाकी असं काही सांगितलेलं नव्हतं. ओके. पण आज ते ज्ञान खूप काही भेटायला मला. म्हणजे Great. या सर्व गोष्टी माहिती नव्हत्या, त्या गोष्टी माहिती झाल्या. म्हणजे मी चला. रेकी स्वतःवर घ्यायची कधी किंवा दुसऱ्यांवरती असं आजार वगैरे असेल, काही दुखत असेल तर मी रेकी दिली की मला जाणवतं ते. ओके, चला छान. आता तुम्ही केलीये म्हणून तुम्हाला ते जाणवतंय, बरोबर ना? कारण रेकी हो. शिकण्याचा विषय नाही, रेकी अनुभव घेण्याचा विषय, एक्सपिरियन्स करण्याचा विषय, बरोबर? येस. हो. थँक्यू सो मच. येस. थँक्यू. ममता मॅडम, ममता लोकरे. कारण मॅडम काही बोलली फेसेस मला दिसतात की रेग्युलर असतात, छान अगदी प्रेझेंटेबल बसलेले असतात, चेहऱ्यावर एक छान स्मित हास्य असतं. येस, ममता बोला. बोलली मॅडम, मी तुम्हाला विचारलं ना लगेच. ओके ओके ओके. कोण दिसते बरं मला आता? अमृता मॅडम. येस, अमृता पवार. कालचं सेशन ऐकल्यावर खूप छान वाटलं. आज सकाळपासून सगळे सकारात्मक विचारच आले अरे वा. आणि काल तुम्ही जे नियम सांगितले होते त्याप्रमाणे मी आज जर दुपारपर्यंत तरी वागले, म्हणजे 3 कालच्या ह्याच्या चला, प्रमाणे थोडा थोडा छान वाटलं. प्रयत्न का होईना केला. व्हेरी गुड. छान. येस, मनीषा मॅडम, मनीषा इंगळे. मॅम, कालपेक्षा खरंच आजचा जो दिवस होता, सुरुवात होती, खूप छान होती. आणि पहिला नियम मी फॉलो म्हणजे 99% तरी केलाय. अरे वा. रागावर नियंत्रण. Great. आणि तुमचं सेशन कालपेक्षा आज मला खूप जास्त एनर्जेटिक आणि पॉझिटिव्हिटी फील करवतोय. चला, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. हीच पॉझिटिव्हिटी घेऊन आपण परत सोमवारी भेटणार आहोत. उद्या सुट्टी आहे, ठीक आहे? सो थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ.